नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवूया पुरणपोळी. तर पुरणपोळीसाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते मी. आपण बनवतो आहोत पुरणपोळी. तर पुरणपोळीसाठी बघा, मी ही कुकरला 1 किलो डाळ लावून 4 शिट्ट्या घेतल्यात. ही आहे चण्याची डाळ. हे 1.25 किलो गूळ घेतला आहे आणि हे जायफळ किसून घेतलं आहे पुरणपोळीच्या सारणात टाकण्यासाठी. तर हे आहेत त्यातले 3 साहित्य पुरणासाठी. हे आहेत 3 साहित्य. हा घेतलाय मैदा. हा बघा, असा पातळ असा मैदा मळून ठेवला आहे मी पुरणपोळीसाठी. त्याच्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकले आणि मैदा आणि पाणी असं मळून कढई ठेवले आणि त्याच्यात टाकणार ही चणा डाळ. हे बघा, पूर्ण याच्यात टाकून घेणार चणा डाळ. यात डाळ कढईत टाकली. आता हे आपलं गूळ आहे ते सगळं यात मी गूळ असं बारीक करून घेतलं आहे ते सगळं त्यात ओतून देते आणि ह्याला असं गरम करू पातळ होईपर्यंत तुम्हाला दाखवते. हे बघा, आता आपलं गूळ सगळं मेल्ट झाला आहे आणि कसं पातळ सारण झालं आहे. आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. असं हलवत राहायचं आहे घट्ट होईपर्यंत, जेणेकरून खाली लागू नये. आत्ता आपली घट्ट झालेली आहे डाळ आणि ही बघा, चमचा आपला असा उभा राहतोय म्हणजे आपलं पुरण झालं आहे. आता ह्याला वाटून घेऊया. आता आपण एक टोप घेतला आहे, त्याच्यावर एक जाळी घेतली आणि हा मॅशर घेतला आहे. आता ही पुरणाची डाळ ह्याच्यात टाकायची अशी आणि मॅशरनी असं मॅश करत जायचं म्हणजे ती टोपात खाली पडेल. हे बघा, आता ह्या चाळणीतून सारण सगळं आपला वाटून झालं आहे मॅशरनी. आता हे केळेत ह्याचे गोळे मी असे सारणाचे गोळे करून ठेवले आहेत आणि आता त्याच्या पुरणपोळ्या करणार आहे. आणि ही बघा, आता अशी पुरणपोळी मी लाटली आहे आणि इथं एक पुरणपोळी मी भाजायला ठेवली. कशी टम्म फुगली आहे पुरणपोळी. आता त्याला लावते साजूक तूप. हे बघा, दोन्ही साईडनं भाजून घ्यायची आणि आपली खमंग अशी पुरणपोळी तयार झाली आहे. अशी आपली पुरणपोळी तयार झाली आहे. तर या खायला पनवेलला आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर.